ठीक आहे काय, धन्यवाद. बघा, प्रथम आपण गणेशरायांना वंदन करून हे माझं एक छोटासा शब्द सुरुवात करत आहे. कारण कुठलाही कार्यक्रम सुरुवात करता वेळेस भगवंताचं नामस्मरण करून सुरुवात केली जाते, जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त होण्याचं कृपा होते. तर हनुमान चालिसाचा एक अर्थ समजून सांगत आहे. श्री गुरु चरण सरज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुवीर विमल जशु जो दायक फल चारी. आता ह्याचा अर्थ बऱ्याच भाविक भक्तांना अनुभवलं माहिती नसेल, ऐकताय तुम्ही पण त्याचा अर्थ माहीत नाही. पण सांगतो की सांगितलं इथं की हनुमानजी महाराजांचं एक त्यांच्या जीवनाचं रहस्य आणि जे जीवनामध्ये त्यांनी तिन्ही लोकांमध्ये जे त्यांचं जीवन यशस्वी होऊन जे प्रगती मिळवलेली आहे आणि एकदम सत्याच्या मार्गावर चलून त्यांनी प्रभू रामचंद्राला सहयोग केलेला आहे. तर कशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे की प्रथम गुरुशिवाय किंमत नाही मानवा तुझ्या जीवनात, आणि गुरुशिवाय आपला मानवाचा उद्धार होत नाही. तर पहिलं चरण सांगतो की श्री गुरुचरण, आपले श्री गुरु महाराजांच्या चरण कमळाच्या मनरूपी आरशाला शुद्ध करून आपल्याला गुरु करायचे आहेत. एक सांगण्याचा विषय आहे, गुरु म्हणजे प्रथम कोण गुरु? प्रथम गुरु आपले आईवडील, नंतर आहेत ते आपले शिक्षक, आणि त्याच्यानंतर जे आहेत आपले भगवंत. जे बी गुरु असतात आपल्याला ह्या 4 गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होत नाही. त्यासाठी मी तुम्हाला आता थोडकंच आपले मालकांनी वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. सगळं ऐकल्याबद्दल सगळ्याचं धन्यवाद.